अध्याय 11. अर्जुन म्हणाला, करुणी करुणा माझी बोलिला सरहस्य जे, त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह फेडिला. उत्पत्ती नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर, कळला तुझ पासूनी अभंग महिमा तुझा. तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे, तेची मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा. तू जरी मानिसी शक्य मजते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. श्री भगवान म्हणाले, पहा दिव्य तशी माझी रूपे शतसहस्र तू. नाना प्रकार आकार वर्ण जात विचित्रची. वसुवायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी. पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली. इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर. माझ्या देहात एकत्र इच्छा दर्शन हे तुझ. परी तू चर्मचक्षुने पाहू न शकसी मज. घे दिव्य दृष्टी ही माझा ईश्वरी योग तू पहा. संजय म्हणाला, महायोगेश्वरे कृष्णे राया बोलून ह्या परी. दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी. बहुडोळे मुखे जात दर्शने बहु अद्भुत. बहुदिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु. दिव्य वस्त्रे फुले गंध लेऊनी सर्वतोपरी. आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनंत तो. प्रभा सहस्र सूर्याची नभी एकवटे जरी. तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चिती. सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे. देहात देव देवाच्या देखिले तेथ अर्जुने. मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले. प्रभूस हात जोडून बोलिला नतमस्तक. अर्जुन म्हणाला, देखे प्रभो देव तुझ्या शरीरी. कोंदाटले सर्वच भूत संघ. पद्मासनी ध्यान धरी विधाता. ऋषी सवे खेळत दिव्य सर्प. लेऊनी डोळे मुख हात पोट. जिथे तिथे तुझी अनंत मूर्ते. विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ. तुझ्यान मी देखत विश्वरूपी. प्रभो गदा चक्र किरीटधारी. प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड. डोळे न पाहू शकती अपार. ज्यातून हे पेटत अग्नि सूर्य. तू थोर ते अक्षर जाणण्याचे. तुझाची आधार जगास अंती. तू राखिसी शाश्वत धर्म नित्य. मी मानितो तू परमात्म तत्व. किती भुजा वीर्य किती पसारा. डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य. हा पेटला अग्नि तुझ्या मुखात. तू ताविसी सर्वची आत्मतेजे. दाही दिशा विस्तृत अंतराळ. व्यापूनी तू एकची राहिलासी. पाहूनी हे अद्भुत उग्र रूप. तिन्ही जगे व्याकुळली उदारा. हे देव सारे रिघती तुझ्यात. कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त. मांगल्य गीते तुझ सिद्ध संत. परोपरी आळविती समस्त. आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य.
कुमार दोघे पितृदेव वायू, गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध, सारे कसे विस्मित पाहताती. अफाट हे रूप असंख्य डोळे, मुखे भुजा ऊरू असंख्य पाय, असंख्य पोटे विकराळ दाढा, या दर्शने व्याकुळ लोक मीही. भेदूनी आकाश भरूनी रंगी, आडूनी डोळे उघडूनी तोंडे, तू पेटलासी बघ जीव माझा, भ्याला न देखे शम आणि धीर. कराळ दाढा विकराळ तोंडे, कल्पांत अग्नी समदेखताची, दिग्मूढ झालो सुखते पळाले, प्रसन्न हो की जग हे तुझेची. आहा कसे हे धृतराष्ट्रपुत्र, घेऊन या राजसमूह सारे, हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण, हे आमुचे वीर ही मुख्य मुख्य. जाती त्वरेनेची तुझ्या मुखात, भयान जिभ्यासुर जात दाढा, दातात काही शिरली शिरेजी, त्यांचे जसे पीठची पाहतो मी. जसे नद्यांचे सगळे प्रवाह, वेगे समुद्रातची धाव घेतील, तसे तुझ्या हे जळत्या मुखात, धावून जाती नरवीर सारे. भरून या वेग जसे पतंग, घेती उड्या अग्निमुखी मराया, तसेच हे लोक तुझ्या मुखात, घेती उड्या वेग भरे मराया. समस्त लोकास गिळूनी ओठ, तू चाटितोसी जळत्या जिभांनी. वेढूनी विश्वास समग्र तेजे, भाजे प्रभो उग्र तुझी प्रभाही. सांगा असा कोण तुम्ही भयान, नमो तुम्हा देववरान कोपा. जाणावया उत्सुक आदिदेवा, ध्यानी नये की करणी कशीही. श्री भगवान म्हणाले, मी काळ लोकांतक वाढलेला, भक्षावया सिद्ध इथे जनास. हे नष्ट होतील तुझ्या विनाही, झाले उभे जे उभयत्र वीर. म्हणून तू ऊठ मिळीव कीर्ती, जिंकून निष्कंटक राजभोगी. मी मारिले हे सगळेची आधी, निमित्त हो केवळ सव्यसाची. द्रोणास भीष्मास जयद्रथास, कर्णादि वीरास रणांगणात. मी मारिलेल्यास फिरूनी मारी, निशंक झुंजे जयतो तुझाची. संजय म्हणाला, ऐकून हे अर्जुन कृष्ण वाक्य, भ्याला जसा कापत हात जोडी. कृष्णास वंदूनी पुनश्च बोले, लहून या तेथ गळा भरूनी. अर्जुन म्हणाला, जगी तुझ्या युक्तची कीर्तनाने, आनंद लोटे अनुराग दाटे. ब्याले कसे राक्षस धाव घेती, हे वंदिती सिद्ध समूह सारे. प्रभो न काहे तुझ वंदितील, कर्त्यास करता गुरु तू गुरुस. आधार तू अक्षर तू अनंता, आहेस नाहीस पलीकडे तू. देवादि तूची पुराण आत्मा, जगास ह्या अंतिम आसरा तू. तू जाणतोसी तुझ मोक्षधामा, विस्तारिसी विश्व अनंत रूपा. तू अग्नि तू वायू समस्त देव, प्रजापते तूची पिता वडील. असो नमस्कार सहस्रवार,
पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही. समोर मागे सगळीकडेची असो नमस्कार जिथे जिथे तू. उत्साह सामर्थ्य तुझे अनंत, तू सर्व की सर्व तुझ्याची पोटी. समान मानी अविनीत भावे, कृष्णा गड्या हाक अशीची मारी. न जाणता हा महिमा तुझा मी, प्रेमे प्रमादे बहुबोल बोले. खेळे निजे स्वैर चिखात बैसे, चेष्टा करी सर्व तुझ्या समोर. जनी मनी वा तुझ तुच्छ लेखे, क्षमा करी भान तुझे कुणास. आहेस तू बाप चराचरास, आहेस मोठी गुरुदेवता तू. तुझी न जोडी तुझ कोण मोडी, तिन्ही जगी ह्या उपमाची थोडी. म्हणून लोटांगण घालितो मी, प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते. क्षमा करी बा मजले कराते, सखा सख्या ते प्रिय तू प्रियाते. अपूर्व पाहूनी अपार धालो, परी मनी व्याकुळता न जाय. पुन्हा बघू दे मजतेची रूप, प्रसन्न होई जगदीश्वरा तू. घेई गदा चक्र किरीट घाली, तसेची पाहू तुझ इच्छितो मी. अनंत बाहू सगिळूनी पोटी, चहूभुजांचा नट विश्वमूर्ते. श्री भगवान म्हणाले, प्रसन्न हो निरचून योग, हे दाविले मी तुझ विश्वरूप. अनंत तेजोमय आद्य तोर, जे पाहिले आजवरी न कोणी. होकूनी वेद करूनी कर्मे, यजूनी वा उग्र तपे तपूनी. देऊनी दाने जगती न शक्य, तुझ्या विना दर्शन हे कुणास. होऊ नको व्याकुळ मूढ भावे, पाहूनी हे रूप भयान माझे. प्रसन्न चित्ते भय सोडूनी तू, पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप. संजय म्हणाला, बोलूनी ऐसे मग वासुदेवे, पार्थास ते दाखविले स्वरूप. भ्याल्यास आश्वासन द्यावया तो, झाला पुन्हा सौम्य उदार देव. अर्जुन म्हणाला, पाहूनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा. झालो प्रसन्न मी आता, आलो भानावरी पुन्हा. श्री भगवान म्हणाले, हे पाहिलेस तू माझे अतिदुर्लभ दर्शन. आशाची राखुनी ज्याची झुरती नित्य देवही. यज्ञदान तपे केली वेदाभ्यासही साधिला, तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ. लाभे अनन्य भक्तीने माझे हे ज्ञान दर्शन. दर्शने होय माझ्यात प्रवेश मग तत्वता. माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे. जगी निस्संग निर्वैर मिळे तो मज मत्पर.